हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी चालली आहे डिकॅथलॉनला. डिकॅथलॉन जे तुम्हाला म्हणायचं असेल ते. तर आता मी इथे बेलापूर स्टेशनच्या बाहेर थांबली आहे माझ्या फ्रेंड्सचा वेट करत. तर म्हटलं ते येसपर्यंत ॲटलिस्ट मी हाय हॅलो तरी करते तुमच्यासोबत. तर आता मी निघाली आहे, त्यांची वाट बघते आहे. आणि चला आता ती लोक येतात आहे. ॲक्च्युली त्यांना मी खोटं बोललं आहे. मी जेव्हा रबाळ्याला होते तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुर्बेला पोचले. तर फ्रेंड्स आपल्याला माहिती असतात, म्हणून नेहमी आपण 2-3 स्टेशन पुढचं सांगायचं. तर ते इथे समोर सकाळचं ऑफिस पण आहे. आणि मला नाही माहिती, मला चेतन बोलला की उतरल्या राईट साईडला ये. आता मी कोणत्या साईडला उभी होते ट्रेनमध्ये माहिती नाही. माझा तो राईट हँड समजून मी तिकडे उतरली आहे. आणि तरी मी चला आता बाहेर चालली आहे. बघूया ते मिळतात की नाही, की मला परत बॅक साईडला परत त्या साईडला जाते. मी उलट्या साईडला उतरले, माहिती नाही. चला भारी यार, बेलापूरच्या स्टेशनच्या बाहेर भारी आहे सगळं. पार्किंग वगैरे मस्त आहे. झाडं असं वाटतंय गार्डनमध्ये आली आहे भारी. तर चलो बघू ते कधी येतात आहे. आता तेही मला खोटं बोललेत की नाही आय डोंट नो, पण ते म्हटलं आम्ही पण पोहोचतोय 5 मिनिटात. आता त्यांचे 5 मिनिटं म्हणजे 15 मिनिटं मी असं काउंट करते आहे. तो जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मला राईट साईडला उतरायला सांगितलेलं, आणि मी खूप हुशार आहे. मी बरोबर राईट साईडला उतरले. आणि आता मी सांगितलं मी IDB बँकपाशी उभी आहे. आता ते आम्हाला म्हटलं मी पोचतो आता 2 मिनिटं बोलल्या. तर 2 मिनिटं मला असं वाटतं तर 10 मिनिटं त्यांची काउंट करू. चेतन अश्विनी सॉरी, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला खूप मारणार आहे, बट स्टील खूप लवकर या यार. थांबली एकटीच वेळासारखी मोबाईलमध्ये बडबड करते. लोकही म्हणे नीला काय झालं अचानक. चलो आता ते आले की त्यांना रेकॉर्ड करतात. त्यांचे 10 मिनिटं, त्यांचे 15 मिनिटं. मला वाटलं हे लोक कार घेऊन आलेत, हे लोक बाईक घेऊन आलेत. वा, आणि एवढ्या पावसात. आणि मी त्यांच्या कारची वेट करते की हे आलेत बाईकवर. तर कुस्ती दोघं जे 10 मिनिटांत 15 मिनिटं किती उशीर. मी बरोबर आले टाईमवर. आणि मला वाटलं 4 व्हीलर घेऊन येतोय. चला सो फायनली आम्ही डिकॅथलॉनला पोचलोय. आणि डिकॅथलॉन हा माझ्या हजबंडचा वन ऑफ द बेस्ट आणि फेवरेट त्याचा हा ब्रँड आहे. कारण की तो म्हणजे तो मोस्टली कपडे आय थिंक डिकॅथलॉनमधूनच घेतो. आम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तरी डिकॅथलॉनमध्ये येतो आणि त्याला खूप आवडतं. तर आता मलाही सांगितलं त्याने की आम्ही ट्रेकिंग करणार आहे. तर इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत गर्ल्सच्या ट्रॅकसाठी. म्हणजे मी इथे ट्रॅक पॅन्ट घ्यायला आली आहे. तर लक्षात आता मी खूप सारे ऑप्शन्स बघते आणि त्यात मला आवडलेत काय बघूया. मी ट्राय करून बघते आणि त्यानंतर लेट्स सी. ही जी ट्रॅक आहे ही 2 in 1 आहे. म्हणजे आपण शॉर्ट्स म्हणून पण यूज करू शकतो आणि लॉंग पण यूज करू शकतो. म्हणजे फुलमध्ये पण आहे. तसं भरपूर व्हेरायटीज आहेत इथे. इथे टी-शर्ट्स आहेत. आणि मला सूरजने 2-3 असे फोटोज पाठवलेले, लिंक पाठवलेले की आय कॅन म्हणजे की तू अशा टाईपमध्ये घे. तर मी चूज केले. म्हणजे एवढी सगळी बॅग भरली आज खूप. चेतनचं अख्खं बँक अकाउंट खराब म्हणते खाली होणार आहे. ये कट होगा. आता मी इथे 2 व्हीलर स्कूटर बोलतात त्याला, कारण की तिथे मी रीड केलं. सो मला माहिती आहे त्याला, म्हणजे मी तिथे रीड केलं की तिथे लिहिलेलं 2 व्हीलर स्कूटर. आणि जेव्हा मी ते ट्राय करत होते असं वाटत होतं आज मैं ऊपर आसमानीचे. आणि तिथे एक दादा होता, त्याला व्हिडिओ शूट करा सांगितलं आणि त्याने केलं माझ्यासाठी. थँक्यू त्याला. मला स्पोर्ट्स रिलेटेड काही पाहिजे नसेल तर सगळं मिळेल. इथं सगळं अवेलेबल आहे.
त्याला येतं वाटतं, एकदम स्मूथली चालवतं तिथे दादा. ही ट्रॅक पॅन्ट बघा, तर अशी ट्रॅक पॅन्ट माझ्या हजबंडकडे होती आणि त्यांनी ती 2019मध्ये घेतलेली आणि ती 2025पर्यंत तिला ते एवढे ट्रॅक पॅन्ट आवडायचे ना की तो जिथे आम्ही बाहेर जायचो तिथे ती घालायचंच, म्हणजे कंपल्सरी त्याच्याकडे ती ट्रॅक पॅन्ट आणि काय बोलतात ट्रॅक पॅन्ट आणि त्याच्याकडे शर्ट्स आहेत डेकॅथलॉनचे 4-5 शर्ट्स आहेत तेच घालायचं. म्हणजे की ॲक्च्युली ही बिलिव्स इन कम्फर्ट, त्याला त्या ट्रॅक पॅन्टमध्ये खूप कम्फर्टेबल वाटायचं. सो कुठेही ट्रेकिंग असू दे किंवा आम्हाला कुठे ट्रॅव्हल करायचं असेल तो ती ट्रॅक पॅन्ट घालायचाच. आणि फायनली यावर्षी मी दोन्ही ट्रॅक पॅन्ट कुठेतरी हरवून आली आहे, ते खूप मोठी स्टोरी आहे. आणि तर आता तो नवीन घेणार आहे ट्रॅक पॅन्ट, तो घाटकोपरच्या डिकॅथलॉनला चालला आहे. तर मला तर वेळ नाही आहे म्हणून मी आज या टायमाला बेलापूरच्या आली आहे. सो चेतन अश्विनीने इतक्या वेळ शॉपिंग केलेली आणि हा सगळी वेगळी साईज घेऊन आला आणि आता परत चालला आहे ट्रायलला. कसा हसतोय, म्हणजे तरी आमचा 1 तास पूर्ण घालवला, आता परत चाललेत. यांचं काय मला नाही वाटत आज काय डेकॅथलॉन मधून घरी जातात आहे की नाही. एवढे आता ही काय करते, ही इथे ही बॉटल घेणार नाही बट उगाच घेणार आहे. सो इथे ट्रायलसाठी बॉडी मसाजर आहे, तर तो मी घेतला. म्हणजे भारी आहे यार हे, आणि मोस्ट ऑफ लोक हे घेऊन फिरतात आहे, तसं काय विकत घेतलंय. मस्त आहे बॉडी मसाजर, मी नाही घेणार. तो डिकॅथलॉनमधून शॉपिंग करून आम्ही आता सांदपाड्याला आलो आहे, सांदपाड्याला आलो आहे. आणि सांदपाड्याला अश्विनीला गणपतीची शॉपिंग करायची आहे. सो मला माहिती नव्हतं हे मार्केट खूप एक्सप्लोअर करायला मिळते. आता काय करायचं, काय खायचं? पाणीपुरी खायला आहे, इथं सँडविच आहे, तुला होतं काय वेगळं बस काही चालेल. पुढे तू बर्गर खायचं आहे. मी आता लाईटिंगच्या शॉपमध्ये आलो आहे आणि वेर इज अश्विनी लाईटिंग बघते आणि मी खूप थकलेले, मी बसते, मला काय घ्यायचं नाही आहे. मी त्यांना सपोर्टसाठी आले आहे. माझं पाय खूप दुखायला लागला आहे. आता मस्त आम्ही नाश्ता पण केला पावभाजीचा. मी शूट नाही करू शकत नाही कारण की खूप गर्दी होती, कारण की माझा फोकस खाण्यावर होता. चालून इतकी थकली आहे, माझं आता पावभाजी जिरली. आता मला परत भूक लागली आहे. आता 10 वाजले, गाडी आपली मागी होती, त्या ज्यूसवाल्याच्या समोर होती आपली गाडी. ज्यूसवाल्या पुढे की मागे आहे? पुढे. हे काय आलं आपण? हो, तर आम्ही विसरलेलो गाडी कुठे लावलेलो. रात्रीचे 10 वाजले तरी शॉपिंग चालू आहे. आणि मी मस्त एक सतरंजी घेतली आहे. ज्यूस तू पिणार आहेस का? नाही मला नको आहे, तू पिणार आहेस? आणि मी इतकं छान बार्गेनिंग केली आहे ना इकडे, मस्त मस्त बार्गेनिंग केली आहे. अश्विनी चेतन करतच नव्हते जास्त, पण मी केली. माझा खूप फायदा झाला त्यांना येऊन असं मला वाटतंय. पण यांच्यामुळे माझे पाय दुखायला लागले, त्याचं काय. तर घरी जाऊन मस्त लोटांगण घेणार, झोपणार. हो, डेकॅथलॉन फिरलो, त्यानंतरून आता सांदपाडा मार्केट फिरलो आणि खूप 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 थकून गेली आहे मी. इतके चालले ना बापरे. आणि मस्त नाश्ता केला पावभाजीचा. आता निघाले, आता 10:27ची ट्रेन आहे. चेतन बोलला बघूया त्या आधी काय असेल तर मी आता चेंज करून जाईल. चलो, तर फायनली मी पोहोचली आहे स्टेशनला. खूप लोक बोलतात 1 मिनिटांनी काय होणार आहे, काही फरक पडणार आहे. मला विचारा 1 मिनिटांनी काय फरक पडतोय. माझी आता एक ट्रेन गेली आहे, ती 10:04ची होती, आता डायरेक्ट 10:27ची आहे. अरे यार, मला आता 20 मिनटं इथं टाइमपास करावा लागेल.
मुंबई 10:40 झाले आहेत आणि बघू शकता की ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे आणि त्या साईडला पण गर्दी आहे. म्हणजे मुंबईमध्ये ट्रॅव्हल करणं खूप सेफ आहे असं वाटतं. आता माझं स्टेशन आलं आहे, मी उतरते.